मकर संक्रांतीत तिळाला जास्त महत्व असते. संक्रांतीमध्ये तीळ आणि गुळ खाण्याला प्राधान्य दिले जाते. पण मकर संक्रांतीमध्ये या तिळगुळाला एवढं महत्व का आहे हे तुम्हाला माहित आहे का? मंडळी, याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे तिळगुळ. हे शरीरामध्ये उष्णता वाढवतात आणि थंडीमध्ये शरीराला उष्ण पदार्थांची गरज असते, जे शरीरातील समतोल टिकवून ठेवते. आणि म्हणूनच थंडीच्या दिवसांमध्ये तिळगुळ जास्तीत जास्त खाल्ले जावे, यासाठी मकर संक्रांतीच्या सणाला तिळगुळ खाण्याची आणि वाटण्याची पद्धत आहे. हे झालं शास्त्रीय दृष्ट्या. पण एका आख्यायिकेनुसार सूर्यदेवांची पत्नी संध्या हिने स्वतःची छाया निर्माण करून तिलाच सूर्यदेवांची पत्नी बनून राहण्यास सांगितले आणि स्वतः तपश्चर्येला निघून गेली. छायाला सूर्यदेवांपासून शनिदेव झाले. परंतु सूर्यदेवांना जेव्हा हे समजले की ही आपली पत्नी नसून तिची छाया आहे, तेव्हा त्यांनी तिचा त्याग केला आणि आपल्या पत्नीचा शोध घ्यायला ते निघून गेले. या गोष्टीचा राग शनिदेवांनी मनात धरला आणि त्यांनी सूर्यदेवांना कुष्ठरोगाचा शाप दिला. या शापामुळे सूर्यदेवांना कुष्ठरोग झाला. वडिलांना या त्रासात बघून यमराज, सूर्यदेव आणि संध्या यांचे पुत्र यांनी तपश्चर्या केली. त्या तपस्येमुळे सूर्यदेव कुष्ठरोगापासून मुक्त झाले. सूर्यदेवांना शनिदेवांचा आणि छायादेवींचा प्रचंड राग आला आणि त्यांनी त्यांचे दोघांचेही घर कुंभ जाळून टाकले. त्यामुळे त्या दोघांनाही त्रास सहन करावा लागला. यमराजांना त्यांचा सावत्र भाऊ आणि आईला कष्टात बघून वाईट वाटले. त्यांनी आपल्या वडिलांना समजावले. त्यामुळे सूर्यदेव शनीस भेटायला त्यांच्या घरी गेले आणि कुंभ पेटवल्यामुळे फक्त काळ्या तिळांना सोडून सर्व काही जळाले होते. त्या काळ्या तिळानेच शनिदेवांनी आपल्या वडिलांची पूजा केली. त्यामुळे प्रसन्न होऊन सूर्यदेवाने शनीस त्याचे दुसरे घर अर्थात मकर दिले. त्या दिवसापासून असं मानलं जातं की तिळामुळेच शनिदेवास घर आणि आनंदाची प्राप्ती झाली. त्या दिवसापासून मकर संक्रांतीला सूर्यदेवांची पूजा करण्याचं महत्वही आहे. तिळाचं दान केल्याने सूर्य आणि शनी दोघेही प्रसन्न होतात, कारण की तीळ हे या दोघांचीही आवडती गोष्ट आहे. मकर संक्रांतीला तिळाचे दान केल्याने राहू आणि शनी दोष दूर होतात असे मानले जाते. तिळाची उत्पत्ती भगवान श्रीहरी विष्णूंच्या शरीरातून झाली होती. त्यामुळे या दिवशी तिळाचे महत्व आणखीन वाढते. सूर्यदेवांबरोबरच मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंचीही पूजा केली जाते. मंडळी, पौराणिक कथा आख्यायिका बऱ्याच आहेत आणि वेगवेगळ्या आहेत. परंतु हे मात्र खरं की मकर संक्रांतीच्या दिवसांमध्ये तिळगुळाचे लाडू खाण्याची मजा काही औरच असते आणि खिलवण्याची मजा तर त्याहूनही अधिक असते, हो ना? म्हणूनच या मकर संक्रांतीला तुम्ही एकमेकांना तिळगुळ नक्की द्या आणि तिळगुळ घ्या, गोड बोला असं सुद्धा नक्की म्हणा.